की सला येडे बागडे लोक आहे, आदिवासी लोक आले कोण राहायला, त्याचा गैरवापर करून आम्हाला 5 ते 6 महिने घोळाचे प्रयत्न केले. ह्यो नाला त्यो नाला, हे ओढ ते ओढ, हे चॉकलेट ते चॉकलेट. आमचे सगळे चॉकलेट खाणंही संपलेत. त्रस्त झाले, बारीक मुलं रडायला लागले. आम्ही कडावर घ्यायचं, शाळेत सोडायचं. आभाळ ढगाळ आलं की मास्टर लोकांना जबाबदारी मुलाची. ते ना आम्हाला फोन करायचा, आम्ही कामधंदा सोडायची. मुलगा ते वडील पालक जर बाहेर असेल, फोर आला म्हणजे मुलासाठी यावं लागेल ना पाण्यातून. त्याला उचलायचं, नदीच्या काठाचे पुढं टाकवायचं, नंतर घरी जायचं. पुन्हा मास्तर लोकायला त्रास. त्यानं आम्हाला फोन करायचं, सुरळीत मुलं घरी गेले का. इथं उपोषण करावं, अधिकाऱ्याला परेशान करावं, गावाला परेशान करा ना, आम्ही उपाशी राहावं. सक्रातीचं जर आम्ही बसत असल, आम्हाला वाण देणं नव्हतं. पण गैरफायदा घेऊन हे पदाधिकारी आदिवासी एक वस्ती समजून त्याला असं वाटलं की आम्हीच या गावचे मुख्यमंत्री आहे, पद आमच्याकडे आहे. त्याने हेतू पुरस्कार आमचे रस्ते अडविणं काय, दुसऱ्याला सांगून रुखीनं काय. आमचा रस्ता जो मंजूर आहे, जे हाव म्हटलं होतं ते मजुरी ते करून देणार होते. सुरुवात करा, आमच्या मागणीचे काही दुसरा विषय नाही. त्याच्यामध्ये आता इतके पैसे काढलेले. कुठल्या मागण्या घेऊन तुम्ही या ठिकाणी उपोषण करता? आमचं सावखेडा येथील छत्रपती नगर म्हणून वस्ती आहे, काम मंजूर सुद्धा झालेलं आहे. गावचे सरपंच हे काम करीत असताना आम्ही 25-50 लोकांनी मारुतीच्या मंदिरासमोर मागणी केली, विनंती सुद्धा केली की ते काम मंजूर असल्यामुळं आम्ही तक्रारी कोणत्याही करत नाही. त्यांनी सांगितलं की बाबा तुमच्या नाल्याचं पाणी जर कधी आटलं तर शाळेच्या मुलाची समस्या मी जरूर सोडील, कोणत्या प्रकारची तक्रार करू नका. आम्ही सगळ्यांनी विचार केला की आपण गावचे सरपंच, आपल्या गावचा आहे. सरपंचाची शान गेली म्हणजे आपल्या गावची सुद्धा शान गेली. आम्ही आमचा विचार करून आमच्या पद्धती रोखलो. पण त्यांनी हे पाहिलं, संधीचा फायदा उठवला की सला येडे बागडे लोक आहे, आदिवासी लोक आले कोण राहायला, त्याचा गैरवापर करून आम्हाला 5 ते 6 महिने घोळाचे प्रयत्न केले. ह्यो नाला त्यो नाला, हे ओढ ते ओढ, हे चॉकलेट ते चॉकलेट. आमचे सगळे चॉकलेट खाणंही संपलेत. त्रस्त झाले, बारीक मुलं रडायला लागले. आम्ही कडावर घ्यायचं, शाळेत सोडायचं. आभाळ ढगाळ आलं की मास्टर लोकांना जबाबदारी मुलाची. ते ना आम्हाला फोन करायचा, आम्ही कामधंदा सोडायची. मुलगा ते वडील पालक जर बाहेर असेल, फोर आला म्हणजे मुलासाठी यावं लागेल ना पाण्यातून. त्याला उचलायचं, नदीच्या काठाचे पुढं टाकवायचं, नंतर घरी जायचं. पुन्हा मास्तर लोकायला त्रास. त्यानं आम्हाला फोन करायचं, सुरळीत मुलं घरी गेले का. शिक्षक लोक जर एवढी काळजी घेत असेल, गावचे प्रभू जर याच्याकडे लक्ष देतच नसल, हे जर चाटा मारीत असेल, आमचा नाविलाज झाला. इथं उपोषण करावं, अधिकाऱ्याला परेशान करावं, गावाला परेशान करा ना, आम्ही उपाशी राहावं. सक्रातीचं जर आम्ही बसत असल, आम्हाला वाण देणं नव्हतं. पण गैरफायदा घेऊन हे पदाधिकारी आदिवासी एक वस्ती समजून त्याला असं वाटलं की आम्हीच या गावचे मुख्यमंत्री आहे, पद आमच्याकडे आहे. त्याने हेतू पुरस्कार आमचे रस्ते अडविणं काय, दुसऱ्याला सांगून रुखीनं काय. शाळातले मुलं आम्ही शाळेत ठेवले. तहसीलदाराकडे गेलो, आमच्या समोरच्या सगळ्या सहकार्याच्या सह्या घेतल्या. हसनाबादचे पुढे धकत नाही तर ह्या प्रभूनं फोन केला सरपंच साहेबांना. अरे म्हणे लाकूड काढून घ्या. मला लगेच आमच्या माणसाचा फोन आला, म्हणे सरपंच लाकूड काढलं. अरे म्हणलं लाकूड काढलं, पण ते लाकूड उद्या पुन्हा पडतं. रीतशीर मजूर रस्ता तर मंजूरच आहे, पण त्याची जर का आपण मागणी करीत असल, माहितीचा अधिकार त्याच्यासाठी मागित असल आणि मागताना जर कधी त्याच्यावर लाकडं पाडायला लावित असल, तर अशी व्यक्ती जन्माला आपल्या गावात पहिल्यांदा आली. कौतुक वाटलं आम्हाला. लगेच आमच्या माणसाचा फोन आला की माझी सरपंच जाऊ नका, लाकडं काढण्यात आले. मला लाकडं काढू द्या, पण आपण जर पुढे नाही गेलो तर आपल्याला तहसीलदार साहेब विचारतील, लाकडं टाकलो तुम्ही पुढे का नाही आले. तिथं गेलो, तुम्ही जे दाखल केलं. करताय, नेमकी तुमची जी मागणी आहे, सरपंचांना तुमचा रस्ता अडवला का, किंवा मग रस्त्याचं काम केलं नाही का, काय मागणी काय तुमची? आमची मागणी आहे, आमचा रस्ता जो मंजूर आहे, जे हाव म्हटलं होतं ते मजुरी ते करून देणार होते. सुरुवात करा, आमच्या मागणीचे काही दुसरा विषय नाही.
आमची काही क्रॉसिंग आहे असं आहे, काही विषय नाही. त्याच्यामध्ये आता इतके पैसे काढलेले आहे. म्हणजे काम न करता पैसे काढलेत का? हा, काय आता प्रशासनाकडे तुमची कशी मागणी असतात? उपोषण आता काय पवित्र असतात? आमचं काम सुरळीत जर सुरुवात झाली, काम पूर्ण जर झालं, गावात मंदिरासमोर जर एखादी बैठक घेतली, सगळे गावकरी जर कधी असे समोर घेतले, जर समोर आले, त्यांना कामाला सुरुवात करावं, काम पूर्ण होईपर्यंत उठणार नाही. आमचे विश्वास ठेवले नाही, राहिले नाही. काम पूर्ण झाल्यावर अधिकारी पाहतील, मला सांगतील काम संपलं, सरळ त्या रस्त्याने मी तुमचं सगळ्याला हात जोडून प्रणाम करून. दादा काय सांगताल तुमच्या गावामध्ये या काय रस्त्या संदर्भात आंदोलन चालू आहे, काय विषय आहे? विषय असा आहे, रस्ता मंजूर होऊन जवळपास 2 वर्ष होऊन गेली. आम्हाला सरपंच सांगते की 2 महिन्यात चालू करू, 4 महिन्यात चालू करू, दिवाळी झाल्यावर चालू करू. आजपर्यंत चालू आहे नाही. जर कधी 2 वर्ष पूर्ण झाली, त्याच्यात बजेट काढलं काही 3 लाख काहीतरी आहे, इतके बजेट काढून सुद्धा की बघ करू करू, मग असं करून करून जर कधी कोणतंच काही करत नसेल तर आम्हाला ह्यो टाइम आला. मग आता याच्या पुढचा प्रश्न हे आहे की शाळेत पोरं येते, त्याला आणून सोडा, त्याला घ्यायला या, म्हणजे कामं वाढू राहिली, रस्ता अडू राहिली आमचा मधीच. रस्ता अडल्याच्या नंतर नेमकं ते बी काय करा, आदल्या दिवशी फोन येते की उद्या रस्ता बंद होतो. मग हे कसं का माहीत राहतं सरपंचाला असो का कोणाला असो. ज्या गावापासून त्या वस्तीपर्यंत जो रस्ता जातो तिथे किती लोक वास्तव्य आहेत, किती घर आहेत? तिकडं सरासरी 40 ते 45 लोक आहे. बिल काढलं म्हणताय तुम्ही, आरोप करताय ग्रामपंचायतीवर की बिल काढलं, हे कसं कुठं पाहिलं, कोणाचं? हे आमच्याकडे आहे ना डॉक्युमेंट आहे, त्याच्याच आधारे बोलू राहिलो ना मी. पण प्रशासनाने दखल घेतली नाही तर काय पवित्र असेल? नाही, ते नंतरचं ठरू काय आहे. काय सांगाल, या ठिकाणी आंदोलन चालू आहे, कुठल्या मागण्या घेऊन हे आंदोलन करताय? तुमच्या गावामध्ये कुठली अशी समस्या आहे की ती समस्या घेऊन या ठिकाणी हे आंदोलन करताय? हे जे आंदोलन चालू आहे साहेब, हे त्यांच्या रस्त्याबद्दल त्यांचं चालू आहे. तिकडे त्याच्या जवळजवळ 43 घरं आहे तिकडं. त्या रस्त्याची खूप त्याला अडचण आहे, त्यामुळे ते आंदोलन करत आहे. पण आमचा एक गावकऱ्याचा एक विषय आहे, आमच्या गावात 10-12 किलोमीटरवरून पाईपलाईन झालेली आहे. जवळजवळ ते आता 1.5 कोटीची आहे का 2 कोटीची आहे, मला सांगता नाही नक्की आकडा. पण एक तांबर पाणी सुद्धा गावात काही आलेले नाही. बरेच खेळून पाणी आणलेले आहे लोकांनी, नेत्यांनी, एक तांबर सुद्धा पण गावात आलेले नाही. त्याच्यानंतर इकडे एक विहीर केली म्हणते ती रामनगर, तिथून सुद्धा आमचे शिवापर्यंत मोजणी असं एक माझ्या कानावर आहे. माझ्याकडे काही समजा कुरूप नाही आहे, पण माझ्या कानावर आहे की आमच्या शिवापर्यंत इकडे या लोकांपर्यंत पाईपलाईन आहे, ती सुद्धा पाईपलाईन झालेली नाही आहे. पाण्यापैकी गाव त्रस्त झालेलं आहे. ग्रामपंचायतनं पळसखेडा दाभाडी इथून जी पाणी पुरवठाची योजना राबवली, हा, तर पाणी कुठलं ग्रामपंचायतनं दिलं नाही तर काही गावकऱ्यांनी त्यांना विचारणा केली नाही का? कुठला ठेकेदार होता, त्या ठेकेदाराला गावकऱ्यांनी जॉब विचारला नाही का? तो असं कसं गावाचे पैसे तो कसं काय लाटू शकतो? या संदर्भात गावकऱ्यांनी काही पवित्र घेतला नाही का? गावकऱ्यांना कसं आहे साहेब, आता मी बोलायला गेलो तर काही समजा माझ्यासारखे चाबरे असतात, ते समजा काही घेऊन 10-5 रुपये घेऊन किंवा काही त्यांची झील धरते. आमचे गरीब लोक झील तरी धरीत नाही. आम्ही बरेच वेळेस हा प्रश्न टाकला तर गावकऱ्याला विचारा की बाबा पाणी तुम्ही 10 किलोमीटर आणलं, एक तांबर पाणी आलं नाही गावात, तुम्ही कोणाला विचारा, आलंच नाही पाणी गावामध्ये. मग हा एवढा जर खर्च गावाच्या बोकांडी आला तर या जबाबदार कोण आहे? जी पाईपलाईन इथे तुम्ही विषय सांगताय, ती पाईपलाईन सध्या आता गावापर्यंत आलेली आहे का? मध्येच कुठे अडकवली? आलेली गावापर्यंत आलेली आहे, पण पाणी तांबर आलेलं नाही. कुठे एखाद्या शेतामध्ये पाणी काढलंय? काढलं असं की मला सांगता येणार नाही, मी काही पाहिलं, स्वतः पाहिलं नाही. कोण होतं त्याला पाणी पुरवठ्यात काम करणार? तेवढं सरपंच कोण होतं, ठेकेदार कोण होतं, माहिती तुम्हाला? ठेकेदार काही सांगता येणार नाही मला, पण मग त्यावेळेस कोण सुरेश तुकाराम शेठ होते, कोण सरपंच त्यावेळेस? हे सरपंच होते, तुकाराम शेठचं काम होतं असंच ना. मग काम चालू होतं त्यावेळेस सरपंच ते होते. हा, सुरुवातीला तुकाराम शेठ होते, नंतर हा झाला. बरं, पाण्याचा प्रश्न तर वेगळाच, मात्र या ठिकाणी हे आंदोलक बी आंदोलन करतोय म्हणजे काय, या गावाला पूर्ण समस्याने वेढलं काय? हा साहेब, तसं म्हणायला काही हरकत नाही. मी त्यांना एकच विचारलं, इथे नाल्या गेल्या, त्यांनी ते नाल्याचं विषय होता आमचा, जो 5-50 लोक होती, मी सुद्धा होतो.
मी बोलायला गेलं ते म्हणे, तुम्ही याच्यानंतर तुम्ही जर बोलले तर केस करू, पोलीस केस. म्हणजे ठीक आहे बाबा, धमकावण्याचे प्रयत्न करत होते. धमकाचे प्रयत्न करत होते आम्हाला. एक शब्द मी न बोलता मी पोलीस पाटील आमच्या कडू बा त्याचं मी बोलणं चाललं होतं. या नेत्याने मला आरीतोरी केलीत. काही त्या माणसाचं नाव नाही, गोट नाही, काहीच नाही. मी एक नाव सुद्धा मंदिरासमोर त्या माणसाचं नाव घेतलं नव्हतं, तरी त्या माणसाला मला आरीतोरी केली डायरेक्ट. मी काहीच बोललो नाही ना, मी कडूबच बोललो, आमच्या दोघात बोलणं चालू होतं, तरी त्या माणसाला मला आरीतोरी केली. आणि ज्या वेळेस निवडून यायची होती 4-4 वेळेस पाय पडत होता. कसं करत आता एवढंच आम्हाला सहकार्य करा. या माणसाला विचारून का सरपंच झाला, या माणसाला आणि त्या माणसाला आम्ही गावकऱ्यांनी बिनविरोध 1 रुपया खर्च न करता निवडून दिलेले आहे. आणि ते माणूस बसलेलं त्याला विचारून पहा. त्यांनीच पाणी पुरवठा दिला नाही. त्यांनीच पाणी पुरवठा त्याला केला, पण काही उपयोगच झाला नाही ना. आता आम्ही इथं 1 किलोमीटर अंतर होतो, तिथून आमच्या घर लोक पाईप दाबले, काय कामाचे ती? जर पाणीच नाही ते पाईप काय कामाचे? तसेच ते उंदराने खाऊन घ्यायला लावले. माझे सरपंच आहे याची संदर्भामध्ये आणि जलजीवन मिशन अंतर्गत जी पाणी पुरवठा खातगाव आणि सावखेडा या दोन्ही गावासाठी मंजूर असलेली जी पाणी पुरवठा योजना, या 2 समस्येसाठी श्री भगवानराव महादू जाधव यांनी या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केले. कालपासून आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. या उपोषणास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं या ठिकाणी तालुका प्रमुख या नात्यानं, जिल्हा परिषद सदस्य या नात्यानं 100% पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे. याशिवाय या समस्या निवारणासाठी कुठलेही आंदोलन करण्याची वेळ आली तरी मी स्वतः माझ्या कार्यकर्त्यांसह या आंदोलनात संपूर्णपणे उभा राहील आणि हे काम उन्नत तडीस नेईपर्यंत भगवानराव यांच्या सोबत राहील, गावकऱ्यांसोबत राहील. खरं म्हणजे हा विषय कुणाचा वैयक्तिक नाही आहे, हा विषय संपूर्ण गावकऱ्यांचा आहे. याशिवाय लहान लहान चिमुकल्यांचा आहे, शाळेतल्या विद्यार्थ्यांचा आहे. मी पाठीमागं हे गाव नातेवाईक असल्यामुळं पाठीमागं आलो होतो पावसाळ्यामध्ये. त्यावेळेस अक्षरशः एवढी दयनीय अवस्था बघितली, एवढी गंभीर परिस्थिती बघितली की पालकांना त्या विद्यार्थ्यांना अक्षरशः कडेवर किंवा खांद्यावर घेऊन या कडाचं त्या कडेला या ठिकाणी नेण्याची पाळी त्या पालकांवर असेल किंवा शिक्षकांवर असेल. म्हणजे एवढी गंभीर परिस्थिती त्या रस्त्याची आहे. शिवाय हा रस्ता मंजूर आहे. 3 लाख रुपये संबंधित एजन्सीनं, ग्रामपंचायत असेल, सरपंच असतील, त्यांनी ते पैसे उचललेले आहेत. खरं म्हणजे त्या एजन्सीनं हे काम मंजूर आहे, काम होणारच आहे. परंतु त्यांनी सगळ्यात महत्त्वाचा हा जो गंभीर प्रश्न विद्यार्थ्यांचा आहे, हा प्रश्न त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी बंबे वगैरे टाकून तेवढ्या नाल्यावरती तेवढी व्यवस्था करायला पाहिजे होती. आणि ज्यावेळेस बजेट येईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने जो म्हणजे मोठा पूल त्या ठिकाणी बांधता येऊ शकतो, तात्पुरती व्यवस्था एजन्सीनं करायला पाहिजे होती, परंतु त्यांनी केली नाही. याशिवाय पाण्याचा गंभीर प्रश्न काही गावकऱ्यांनी सांगितलं की या गावामध्ये म्हणजे इथं रामनगर एक नवीन विहीर खोदली. पहिली पळसखेडची म्हणजे विहीर होती, पाईपलाईन झालेली आहे. जुन्या पाईपलाईनमध्ये त्यांनी ते बंबे टाकून म्हणजे ती पाईपलाईन टाकून दिली, नवीन पाईपलाईन केलेली नाही आहे. तर त्या गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की या गावामध्ये 15 दिवसाला किंवा महिन्याला पाणी येतं. कधी कधी ट्रान्सफॉर्मर डीपी जर जळाली तर त्यावेळेस 3-3 महिने पाणी या गावाला मिळत नाही. खरं म्हणजे या लोकप्रतिनिधींचं कर्तव्य आहे, सरपंच असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, त्यांनीसुद्धा या ठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे. आमदार खासदार असतील, यांचीसुद्धा म्हणजे त्यांनी प्रत्येक वेळेस आपलं मतं घ्यायची, परंतु या गावकऱ्यांकडे, या लेकरांकडे, या चिमुकल्याकडे लक्ष द्यायचं नाही, ही बाब चुकीची आहे. या उपोषणकर्त्यांनी एक आरोप केला आहे की ज्या रस्त्यासाठी ते आंदोलन करत आहेत त्या रस्त्याचं काम न करता ग्रामपंचायतनं संबंधित प्रशासनानं बिलं काढल्याचं त्यात कितपत तथ्य असू शकतं, तुम्हाला काय वाटतं? नाही, तथ्य म्हणजे आहे ना, रेकॉर्ड आहे ना. हे काय म्हणजे त्यांनी आरोप केला म्हणजे आरोप काही खोटा नाही आहे. हे बघा, रितसर त्यांनी हे शासकीय प्रशासकीय डॉक्युमेंट्स आहे, याच्यामध्ये हे काय दिलेले आहेत. 3 लाख काही रुपये आहेत, हे काढलेले पैसे आहे. अधिकाऱ्यांचे
कागदपत्र आहे, सर्व आहे. याविषयी तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काही प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय का? आता व्हिडिओ साहेबांना मी फोन केला, ते रजेवर आहेत आणि खरोखर एक चांगला अधिकारी, आतापर्यंतचे कोण अधिकारी कोण व्हिडिओ होते इथं, म्हणजे त्यांचे दलाले, तुम्हाला माहिती आहे कोणाचे दलाले. तर हा जो नवीन अधिकारी आलेले आहेत, अत्यंत पारदर्शक आणि एक चांगला अधिकारी आहे. जसे आपल्याला कलेक्टरला लाभले होते तुकाराम मुंडे साहेब, त्यांच्या काळामध्ये ह्या योजना सुरू झालेल्या आहे पाणंद रस्त्याच्या, आणि शेतकऱ्यांच्या दळणवळणाची व्यवस्था त्या निमित्तानं झालेली आहे. आम्ही सुद्धा कामं केले, 2012मध्ये आम्ही कामं केली या पाणंद रस्त्याचे. जाऊन बघा आमच्या इथं, आणखी ते रस्ते तसे म्हणजे खराब झालेले नाही आहे. मग यांना करायला काय अडचण होती, करायचं थोडेफार पैसे टाकून द्यायचे अगोदर, पण पैसे सुद्धा उचललेले आहे. माती कामाला किती पैसे लागते आपल्याला माहिती आहे. माती काम केलेलंच नाही. माती काम सुद्धा केलेलं नाही म्हणते, नाही स्पॉटवर आम्ही आणि- दाखवू शकतो. आणि मस्टर तर उचललेलं आहे. मस्टर उचललं का उचललं हे कारण चालू आहे. कुशलच्या माध्यमातून मस्टर उचललेले ना, 3 लाख रुपये काढलेले आहेत ना, हे चुकीचं आहे. आणि या आंदोलनामध्ये पाठिंबा तर आहेत. यांनी जोपर्यंत हा रस्त्याचं काम सुरू करत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे. विद्यार्थी आणि पालकांना आम्ही कलेक्टरच्या दालनामध्ये किंवा शिवच्या दालनामध्ये, मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांच्यासमोर, त्या मॅडम समोर नेणार आहे विद्यार्थ्यांना, सगळ्यांना तिथं आंदोलन करू. उपोषण करतायत. त्यांनी तुमच्या प्रशासनावरती एक आरोप केलेला आहे की बिल उचललेलं आहे काम न करता. यावर तुमचं काय मत आहे? नाही, तसं काही हे नाही आहे, पण पुलाचं जो काम आहे, विद्यार्थ्याच्या शाळेचा जो प्रश्न आहे, आता सुरुवातीला आपण ज्यावेळेस काम चालू केलं त्यावेळेस बाहेरून मुरुम आणून टाकलेला होता, आणि पुलाचं जे काम आहे ते समजा पाणी आता यावेळेस समजा एक साधारण समजा मी सरपंच काम करते तर सरपंचाला बोललो एक साधारण समजा 15 दिवसाच्या आत पुलाचं काम सुरू करणार आहे असं त्यांनी मला आश्वासन दिलं. बरं, तुम्ही आता या ठिकाणी भेट दिलेली आहे, तर त्यांचं मन परिवर्तन केलं का? काय सांगतात ते? मन परिवर्तन केलं, परंतु उपोषण करता मामाचं काही मनाचं समाधान झालेलं नाही. बाकीच्या बी समजा काही दुसऱ्या गोष्टी आहे, आणि स्वतः सरपंच हजर नसल्यामुळं त्यांनी उपोषण सोडण्यास नकार दिला. त्यांनी जे आरोप केला आहे त्या की 3 लाख काहीतरी रुपये त्यांनी अगोदर बजेट काढल्याचं, तर याच्यामध्ये काय तथ्य आहे? त्याच्यामध्ये जे आहे ना, सुरुवातीला माती कामाचा विषय राहतो, पुलाचं नंतरचा विषय आहे, MRGच्या कामामध्ये कुशल कामाचं फंड राहत होतो, तर माती कामाचं जे आहे मुरुम वगैरे आणून टाकलेले होते त्या गोष्टीवर आपण समजा तो खर्च केलेला आहे, आणि पुढील काम हे 15 दिवसाच्या आत समजा पुलाचं चालू करून देऊ. उपोषणकर्त्याचं म्हणणं काय शेवटी? आता उपोषणकर्त्याचं म्हणणं असं आहे की स्वतः सरपंच हजर असल्याशिवाय मी काही उपोषण सोडत नाही. ओके.